नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर म्हाडा पुणे लॉटरीस मुदतवाढ भेटलेली असून आता 4777 ऐवजी 4877 घरांचा समावेश असणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील घरांची संख्या 100ने वाढली आहे। तसेच आतापर्यंत म्हाडा पुणे लॉटरीसाठी किती अर्ज आलेत तर चला पाहूया सविस्तर माहिती। महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटातील घरांसाठी गेल्या महिन्यात सोडत जाहीर केली होती। मात्र या योजनेला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने या सोडतीला 30 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील घरांची संख्या 100ने वाढविली आहे। या सोडतीत आता 4877 घरांचा समावेश असेल। म्हाडातर्फे गेल्या महिन्यात या सोडतीची घोषणा करण्यात आली होती। त्यासाठी 8 मार्चपासून या लॉटरीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली। तर ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 8 एप्रिल सायंकाळी 5 वाजेपर्यंत होती। मात्र या योजनेत केवळ 16,000 अर्ज आल्याने म्हाडाला नाईलाजास्तव योजनेला मुदतवाढ द्यावी लागली आहे। तर आताचं जे नवीन वेळापत्रक आहे ते आपण पाहू। जसे की 8 मार्च ही अर्जाची सुरुवात आहे। तर 8 मार्चला अर्जाची सुरुवात झाली होती आणि पेमेंटसुद्धा 8 मार्चपासून सुरू झालं होतं। अर्ज समाप्ती जी आहे आता त्याची तारीख 30 मे करण्यात आलेली आहे। ऑनलाईन पेमेंटसुद्धा तुम्ही 31 मेपर्यंत करू शकता। तसेच RTGS किंवा NEFTद्वारे तुम्हाला पेमेंट करायची असेल तर ती तारीखसुद्धा 31 मे आहे। त्यानंतर 10 जून रोजी मसुदा अर्ज प्रकाशित होतील, म्हणजेच ड्राफ्ट लिस्ट ॲप्लिकेशन, आणि त्यानंतर 18 जून 2024 रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल। तर लॉटरीचा ड्रॉ कधी असेल किंवा परतावा कधी सुरू होईल याबद्दलची जी तारीख आहे ती इथे देण्यात आलेली नाही। सो हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।